मस्त खमंग खुसखुशीत पुरणपोळी, तूप घातलेली पुरणपोळी किती छान लागतं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. 1 किलो गूळ चिरून घेतला आणि 1 किलो चण्याची डाळ आहे ती 3 तास आधी भिजत घातली होती. मग ही कुकरमध्ये त्या डाळीच्या वरती साधारण 1 सेंटीमीटर पाणी येईल एवढं पाणी घातलं आणि कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेऊन वाफवून घेतली. मग कुकरमध्ये असतानाच ती मॅश करून घेतली, म्हणजे बाहेर काढून पुन्हा ती पुरणयंत्रामध्ये वाटण्याची गरज भासत नाही. मग मी ती टोपामध्ये घातली, त्याच्यामध्ये 1 किलो गूळ घातला, तो ढवळला. तो साधारणपणे 2.5 तास एकदम बारीक गॅसवरती गूळ आणि डाळीचं मिश्रण मी टोपामध्ये ठेवलं होतं आणि मध्ये मध्ये ढवळत होती. आणि मग जवळजवळ 2.5 तासाने ते घट्ट झालं आणि मग ह्या अशा पोळ्या लाटून घेतल्या. मी मैद्याचा वापर करत नसल्यामुळे ह्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या आहेत. पुरण वाटण्यामध्ये जो वेळ जातो ना पुरणयंत्रामध्ये, त्याच्याऐवजी हे कुकरमध्ये असताना जर मॅश करून घेतली ना तर पटकन होतात या पुरणपोळ्या.